नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. गावाकडे मासेमारी करणारे लोक एक छोटी गोष्ट सांगतात. मासा कधी गळाला लागतो? गळ तर लोखंडाचा एक छोटासा काटा असतो, पण मासा काट्याला पाहून गळाला लागत नाही. तो लागतो अळीच्या आमिषाला भुलून. त्याला वाटतं अरे वा, सहज मिळालंय अन्न. पण त्याला दिसत नाही की त्या छोट्याशा अळीमागे मृत्यू दबा धरून बसलाय. आता हे फक्त माशाबद्दलच होतं असं नाही, हे आपल्या मनाबद्दल सुद्धा आहे. कारण आयुष्यात आपण अनेक मोहांना बळी पडत असतो, आमिषांना बळी पडत असतो, आशांना बळी पडत असतो. या संदर्भात एक उदाहरण द्यायचं झालं तर मायकल जॅक्सन. जगात सर्वात मोठ्या कलाकारांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. लाखो चाहते, भरपूर पैसा, अफाट प्रसिद्धी. स्टेजवर मायकल जॅक्सन आला की लोक वेडे व्हायचे, लोक रडायचे, बेशुद्ध पडायचे. बाहेरून मायकल जॅक्सनला बघितलं तर वाटायचं यापेक्षा सुखी माणूस कोण असेल. पण प्रसिद्धीचं आमिष अनेकदा गोड असलं तरी त्यामागे काटा लपलेला असतोच. लहानपणापासून मायकल जॅक्सन यांच्यावर सतत परिपूर्ण दिसण्याचा दबाव होता. जगाला त्यांच्याकडून नेहमी सर्वोत्तमच हवं होतं. प्रत्येक कार्यक्रम मागच्या कार्यक्रमापेक्षा मोठा हवा, प्रत्येक गाणं मागच्या गाण्यापेक्षा जास्त लोकप्रिय व्हावं. हळूहळू या धावपळीत त्यांना झोपेच्या समस्या वाढल्या, शांत झोप मिळेनाशी झाली, मानसिक ताण वाढत गेला, एकटेपणा वाढला, स्वतःच्या आयुष्याचा साधेपणा हरवत गेला. ज्याच्याकडे जगाचं प्रेम होतं त्याच माणसाला स्वतःच्या मनाची शांती सापडेनाशी झाली आणि शेवटी औषधांच्या अतिवापरामुळे त्यांचा मृत्यू झाला. किती विचित्र आहे ना. जगाला आनंद देणारा माणूस स्वतःच्या आयुष्यात शांतता शोधत राहिला. बघा, आपल्या आयुष्यातही हे थोड्याफार प्रमाणात घडत असतं. एक मुलगा असतो, तो म्हणतो फक्त हा मोबाईल मिळाला ना की मी आनंदी होईल. मुलाला मोबाईल मिळतो, तो आनंदी होतो, पण त्याचा आनंद फार काळ टिकत नाही. कारण काही दिवसातच त्या मोबाईलचं नेक्स्ट व्हर्जन येतं आणि मग त्या मुलाला तो नवीन फीचर असलेला मोबाईल हवा असतो. एक माणूस म्हणतो फक्त ही नोकरी मिळाली ना की पुरे. नोकरी मिळते, पण मग त्यात पगारवाढीची इच्छा जन्म घेते. आमिषाची भूक कधी संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गळगिळी आमिषे मासा, प्राण आशा घेतला. हा संदेश फार खोल आहे. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही खजिना नसते. काही गोष्टी फक्त गळाला लावलेलं आमिष असतात. म्हणूनच आयुष्यात एखादी गोष्ट खूप आकर्षक वाटली ना तर थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा, मी योग्य ठिकाणी जातोय की गळाकडे. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.